घरी आली तेव्हापासून माझी इच्छा होती की मी बैरमले जावं म्हणून. किती दिवसानं आज तो सोन्यासारखा दिवस आला. शेवटी देवानं स्वतःच बोलावून घेतलं मले. रविवारी तर यात्रा भरतेच भरते, पण सोमवारी की कमी नाही राहत म्हटलं. सोमवारी दन असते यात्रा. मग काय, मंदिराच्या दारात प्रवेश केला मस्त. पहिले गेल्याबरोबर बैरमबाबाचे दर्शन घेतले भाऊ. यात्रा असली म्हणजे तर मंदिराचा माहोल वेगळा असते. पौष महिना सोडून जर तुम्ही कधी आले ना, तुम्हाला इथं गमणारच भाऊ. वातावरणच खतरनाक आहे. मी सांगायच्या पहिले तुम्हाला तर माहितीच आहे, फक्त शेंदूर आणि तुपानं एवढा मोठा देव उभा झालाय म्हटलं इथं. जेव्हा मी पहिल्यांदा इथं आली होती ना, तेव्हा हे सगळं काही नव्हतं, साधंसं मंदिर होतं. पण आता तर काही पाहाच नाही लागत मला मंदिराला. एकदम पद्धतशीर काम झालेलं आहे सर्व. आणि इथं सर्वात महत्वाचा मान असते भाऊ हंडीले. हंडी खाली केल्याशिवाय म्हटलं इच्छा पंक्ताच उठत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही येडे लोक म्हणून. मग आम्ही पहिले कायच्यावर गेलो, झुल्यावर. डान्स करायचा उरक तर एवढा की आदल्या दिवशी केला आणि आता ब्रेक डान्स मध्येच बसलो. मग काय आलो ब्रँड लोक जवळ. खवले चाय, ब्रँड इज ब्रँड, लोकल इज लोकल. कडक चहाचे मस्त 2 घोट घेतले. मग काय तेवढ्यातच आपल्या फॅमिलीतील सदस्यांची भेट झाली. ताई यवतमाळ वरून इथं आल्या होत्या बैरमला. आम्ही पण येऊ नवरात्रीला यवतमाळ मध्ये. बाईची सक्त वॉर्निंग होती की बाई मले विसरू नको, कोणी येऊ. तुम्ही सर्व जेव्हा भेटायच्या वेळेस ताई म्हणताना डायरेक्ट हृदयाला टेकते म्हटलं. आपली माती आपली माणसं, विषय गंभीर तिथे साक्षी खंबीर. तर तुम्ही तुमच्या खुल्या डोळ्यानं पाहू शकता की यात्राची गर्दी ही दुसऱ्या दिवशी पण असू शकते म्हणून. जेव्हा 2 सारख्या गुणांच्या स्त्रिया सोबत असतात ना, तेव्हा खूप काही कारनामे होतात. ब्रेक डान्स करून दर्शन करून झालं, मस्त खवलेच्या आईले केला बाय बाय आणि निघालो घराच्या रस्त्यानं. भाऊ खंबीर तिथं विषय गंभीर म्हटलं. जेवढे दिवस भेटते जगाल तेवढे जगून घेतो, मग तर मला मरणच आहे भात खाऊ खाऊ. तर आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. नवीन करामती, नवीन कुचिनपणा, काही ना काही घेऊन.